बातम्या दिव्यांगाच्या हक्काच्या माझं गाव माझं शहर या न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। परांडा तालुक्यातील महत्त्वाच्या घडामोडी। कामाचा मोबदला न मिळाल्याने संगणक प्रशिक्षण चालक रामदास गुडे यांचे 1 मे आजपासून आमरण उपोषण चालू झाले आहे। यावेळी आमचे प्रतिनिधी यांनी साधलेला संवाद। रामदास गुडे यांचे म्हणणे आहे की साईकृपा प्रशिक्षण संस्थेचे संचालक मंडळ यांनी माझ्या कामाचे 18,30,000 रुपये बुडवले आहेत। मागण्यास गेले असता आरेरावेची भाषा करतात व जीवे मारण्याची धमकी देतात। यांच्या समवेत साधलेला संवाद आमचे प्रतिनिधी पाहू काय म्हणाले रामदास गुडे। तुमचं नाव सांगा। मी रामदास दशरथ गुडे। कशासाठी तुम्ही इथं उपोषणाला बसलात? मी माझ्या कामाचा मोबदला मिळण्यासाठी उपोषण करत आहे 1 मे पासून आजपासून। कोणतं काम होतं तुमचं? मी साईकृपा प्रशिक्षण संस्थेमध्ये शिक्षक म्हणून काम करत होतो। तिथं पूर्ण माझा सेटअप लावलेला होता संगणकाचा। माझं संगणक इन्स्टिट्यूट आहे। साधारणतः 2011 ते 2015 दरम्यान 1830 विद्यार्थ्याला मी प्रशिक्षण दिलेले आहे व साईकृपा प्रशिक्षण संस्थेचे संचालक मंडळाने व अध्यक्षांनी असं मला ठरवलं होतं, तोंडी व्यवहार केलेला होता की 1,000 रुपये प्रति विद्यार्थी असं मला मानधन देण्यात येईल म्हणून। तर साधारणतः 1830 विद्यार्थ्याचं एकूण मानधन 18,30,000 रुपये होतं। त्याचा आतापर्यंत मला मोबदला भेटलेला नाही व तो मागण्यास गेल्यानंतर आता मला जीवे मारण्याची किंवा धमकी देण्यात येत आहे। या प्रशिक्षण संस्थेचे संचालक असतील किंवा इतर कार्यकारी मंडळ यांच्याशी तुम्ही संवाद साधला का? मी ज्यावेळेस निवेदन दिलं होतं त्यावेळेस तहसील मार्फत त्यांना नोटीस गेलेली आहे, पण ते अद्यापपर्यंत त्यांचे 7 ते 8 दिवस होऊन सुद्धा अजूनपर्यंत तहसीललाही त्या नोटीसचे उत्तर मिळालेलं नाही। तहसीलदार सोबत आज चर्चा केली असता तहसीलदार साहेबांनी असं सांगितलं की बाबा त्यांचं उत्तर आल्यानंतर आपण याच्यावर कारवाई करू। बरं, पुढील दिशा काय असेल? जोपर्यंत तुम्हाला कामाचा मोबदला मिळणार नाही तोपर्यंत तुम्ही आंदोलन असंच ठेवणार आहात का? हो, मी असंच आंदोलन चालू ठेवणार आहे। तरी त्वरित प्रशासनाने व संबंधित जे ठेकेदार आहेत यांच्या विरुद्ध कारवाई करून संबंधित व्यक्तीला, संगणक चालकाला त्वरित न्याय द्यावा अशी मागणी नागरिकाच्या वतीने करण्यात येत आहे।